हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुढील 8 तासात महाराष्ट्रासह 19 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। 19 राज्यांना वादळी पावसाचा अलर्टही जारी करण्यात आलाय। तर 23 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्र, बिहार आणि झारखंडमधील काही भागांमध्ये पोहोचेल। तर सुरक्षा 48 तासात राज्यात हवामानाचा मोठा उलटफेर। शेतकरी मित्रांनो सावधान, पुढील काही तास संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि धोक्याचे ठरणार आहे। हवामान खाते म्हणजे IMD कडून आता एक अत्यंत मोठा इशारा देण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, मान्सून राज्यात पूर्णपणे सक्रिय झाला। पुढच्या 48 तासात राज्यात हवामान एक मोठा उलटफेर पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, पाऊस जरी थोडा उशीर आला असला तरी त्याची तीव्रता थेट 4-5 पटीने वाढणार आहे। म्हणूनच तुम्ही शेतात काम करत असाल, घरात असाल किंवा प्रवासात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सावधगिरी आपला जीव आणि नुकसान दोन्ही वाचू शकते। शेतकरी मित्रांनो, आत्ताच आलेल्या ताज्या घडामोडी आणि बातमीनुसार अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितलं की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात झालेल्या बदलामुळे हवेचा दाबात मोठी उलाढाल झाली आहे। सॅटेलाइट फोटोनुसार बघायला गेलं तर बाष्पयुक्त ढगाचा एक प्रचंड मोठा वेढा महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे। त्यामुळे देशाच्या राज्यातील इतिहासात पहिल्यांदा 20 महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। बघा, आता काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस, ठिकठिकाणी ताशी 100 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा, आता शेतकरी मित्रांनो, हे आहे ते हाय अलर्ट वरील 20 जिल्ह्यांमध्ये होणार आहे। ते आत्ताच तपासून घ्या। यामध्ये बघायला गेलं तर कोकण आणि घाटमाटा परिसरात पहिल्याच क्रमांकावर येतो जिल्हा आहे रायगड। शेतकरी मित्रांनो, गेल्या 10 वर्षापासून भीषण पावसाची नोंद या ठिकाणी म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये होणार आहे। नंबर 2 वर आहे रत्नागिरी। वादळी वाऱ्याचा प्रचंड वेग आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, 3ऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो सिंधुदुर्ग। समुद्राला उधाण आणि मुसळधार सरी कोसळणार आहेत। बघायला गेलं तर यामध्ये 4थ्या क्रमांकाचा जिल्हा येतो पुणे। विशेषतः जुन्नर आणि घाटमाता परिसरात ठिकाणी संवेदनशील आणि काळजी घेण्यासारखं ठरणार आहे। 5व्या क्रमांकाचा जिल्हा सातारा। यामध्ये महाबळेश्वर आणि डोंगराळ भागात दरडी कोसळण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। 6व्या क्रमांकाचा जिल्हा येतो कोल्हापूर। पंचगंगा नदीची पातळी वाढण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यासोबत प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवलेला आहे की 7व्या क्रमांकाचा जिल्हा येतो तो सांगली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने आणि स्थानिक प्रशासनाने दिला आहे। 8व्या क्रमांकाचा जिल्हा आहे सोलापूर। मित्रांनो, सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस आणि पिकांचे नुकसान टाळण्याचे आश्वासन देण्यात आले। वादळी वाऱ्यांच्या फटक्यासह पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 9व्या क्रमांकाचा जिल्हा येतो तो नाशिक। घाटमाथ्याजवळ अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। 10व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो जळगाव। जळगावमध्ये सकल भागात पाणी साचण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 11व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो अहिल्यानगर। शेतकरी मित्रांनो, वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर प्रचंड वेगाने जिल्ह्याकडे येत आहे। त्याचबरोबर मराठवाडा भागात बघायला गेलं तर 12व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो छत्रपती संभाजीनगर। अचानक येणाऱ्या पूर परिस्थितीमुळे प्रशासनाचे इशारे वर्गाला स्थानिक नागरिकांना देण्यात आलेले आहे। 13व्या क्रमांकाचा जिल्हा बीड। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर लातूर जिल्हा, ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता लातूर जिल्ह्यामध्ये आणि काही तालुक्यामध्ये देण्यात आलेली आहे। 15व्या क्रमांकाचा जिल्हा धाराशिव। शेतकरी मित्रांनो, कमी दाबाच्या पट्ट्याचा थेट धाराशिव जिल्ह्याला फटका बसणार आहे। 16व्या क्रमांकाचा जिल्हा येतो तो नांदेड। नदीवाल्यांना पूर येण्याचा धोका हवामान खात्याने वर्तवलेला आहे। आता बघा, विदर्भाकडे जर बघायला गेलं तर 17व्या क्रमांकाचा जिल्हा आहे बुलढाणा। वादळी वाऱ्यासह पावसाची तीव्रता दुप्पट प्रमाणात दिसणार आहे। 18व्या क्रमांकाचा जिल्हा आहे अकोला। मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने आणि त्याचबरोबर प्रसिद्ध हवामान अभ्यासक तोडकर यांनी सरांनी सुद्धा सांगितलेलं आहे। 19व्या क्रमांकाचा जिल्हा आहे नागपूर। नागपूर जिल्ह्यासोबत कडकडाटासह जोरदार सरी कोसळणार आहे। तर 20व्या क्रमांकाचा जिल्हा येतो तो चंद्रपूर। सकल भागात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। शेतकरी आणि नागरिकांसाठी महत्त्वाचं सूचना आहे, हवामान खात्याच्या अंदाजानुसार देण्यात आलेल्या बातम्या लक्षात ठेवा। हवामान खात्याचा अंदाज असून निसर्गमय कधीही बदलू शकतात, त्यामुळे घाबरून न जाता फक्त सतर्क राहण्याची गरज आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, विजांचे उपकरण सांभाळा। विजांचा कडकडाट सुरू असताना घरातील टीव्ही, फ्रीज आणि मोबाईल चार्जिंगचा प्लग सर्किटमधून बाहेर काढून ठेवा। नंबर 2, झाडाखाली थांबू नका।
हवामान खात्याच्या अंदाजानुसार जुनी झाडे किंवा विजांचा खांब पडण्याचा धोका जास्त असतो, त्यामुळे शेतात किंवा पावसात असताना पात्राच्या शेडखाली किंवा झाडाखाली आसरा घेऊ नका. नंबर क्रमांक 3 म्हणजेच की सूचना 3 आहे, जी ही सूचना आहे की पाण्याचा अंदाज घ्या. नदी नाल्यांना पूर असल्याचा पाण्याचा अंदाज आल्याशिवाय दुचाकी किंवा चारचाकी गाड्याचा नेण्याची घाई करू नका. आणि त्यानंतर लक्षात घ्या की मित्रांनो, मोबाईलवर चार्ज ठेवतील खंडित होण्याची शक्यता असल्यामुळे आपले मोबाईल आणि पॉवर बँक आधी चार्ज करून ठेवा. त्याचबरोबर जनावरांना काळजी घ्या. शेतातील पाळीव प्राण्यांना आणि जनावरांना सुरक्षित हवं होय त्या सुरक्षित जागेवर उंचवलेल्या गोठ्यात किंवा ठिकाणी बांधून ठेवा. आता शेतकरी मित्रांनो, हा अंदाज 2025 म्हणजेच की लक्षात घ्या 26 मधल्या 25 ते 30 जून 2026 या सकाळच्या वातावरणात आलेल्या आणि बदलाचा अंदाज अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणत्या गावातून पाहता? तुमच्या भागात सध्या पाऊस कसा सुरू आहे की ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे? आत्ताच मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही तिथल्या प्रत्यक्ष परिस्थितीला अंदाज येईल. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करून नक्की ठेवा. सर्व व्हॉट्सअप ग्रुप, शेतकरी मित्रांना आणि गावातील ग्रुपवर नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येक गाव सुरक्षित राहील. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सावध राहा, सतर्क राहा आणि काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.